जी काँग्रेस यावेळेस रसातळाला चालली होती, संपली होती, अगदी यावेळेस ती मरणासन्न होती, अंतरावर पडलेली होती, ती सलाईनवर होती, तिचा जीव कधी निघून जाईल आणि कधी संपेल आणि तिला कधी मुठमती दिली जाईल हे सांगता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने जो नॅरेटिव्ह सेट केला संविधान वाचवायचं, की ज्या संविधानाचे हत्यार येतं एक नंबरला ते काँग्रेसच राहिलेली आहे. नमस्कार बंधूंनो, मी अण्णासाहेब दाखवले राजर्षी न्यूज यूट्यूब चॅनलमधून उज्ज्वल भारत मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, नुकत्याच आता 2024च्या निवडणुका पार पडल्या. या लोकसभा निवडणुका देशामध्ये सर्वत्र नेहमीप्रमाणे 5 वर्षांनी पार पडतात. या निवडणुकामध्ये काँग्रेस प्रणित इंडी गठबंधन आणि भाजप प्रणित इंडिया गठबंधन असे 2 ध्रुव, त्याला दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव म्हटलं तरी काही हरकत नाही, त्यांचे गठबंधन त्यांचे मित्रपक्षांबरोबर आपापसामध्ये एक खास आंतरराष्ट्रीय वातावरण निर्माण करून या निवडणुका लढवण्यात आल्या. बहुजन समाजातील मी म्हणणार आहे, त्या दलित असेल, शोषित असेल, श्रमिक असेल, ओबीसी आणि मुस्लिम समाजाचे, अल्पसंख्याक समाजाचे, सोशल ॲक्टिव्हिटिस्ट आणि यूट्यूब चॅनल्स वाले, त्याचबरोबर सोशल मीडियावर लिखाण करणारे आणि ट्विटर हँडलवरून दोन्ही गट कसे एकमेकांच्या विरोधात आहेत हे दाखवायचं पुढे करतात. एका इंडिया गठबंधनने, ज्याला इंडी गठबंधन म्हटलं जातं, या गठबंधनने असा काही नॅरेटिव्ह सेट केला की या देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे. यामुळे जे छोटे छोटे पक्ष आहे की ज्यांना संविधान भारताचं हवं आहे, त्यांनी इंडिया गठबंधनमध्ये आलं आणि ते सुद्धा कोणत्याही प्रकारची तडजोड नव्हती. या गठबंधनची सुरुवात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बाबू यांनी याचा पाया घातला. ते मुख्यमंत्री असताना बिहारमध्ये मोठी घडामोड घडून आली आणि ही घडामोड घडून आणण्यासाठी त्यांनी इंडिया गटमधून बाहेर पडून लालू प्रसाद यादव यांची पार्टीबरोबर समझोता केला आणि स्वगृही परतले असा मेसेज त्यांनी दिला. संविधान धोक्यात आहे आणि ते आपल्याला वाचवावं लागेल या इच्छेने ते कामाला लागले आणि त्यांनी पूर्ण भारतामधील नेत्यांच्या गाठीभेटी घेणे हे काम केले. परंतु हे करत असताना त्यांना इंडिया गठबंधनचं संयोजक नेमलं जात नाही असं त्यांनी पाहिलं आणि घेतलं. तर त्यांची कुरबुर चालू आहे. या गठबंधनमध्ये ओबीसीची पार्टी MIM आणि बहन कुमारी मायावतीजी यांची बहुजन समाज पार्टी आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी
यांना मात्र कटाक्षाने बघावं. म्हणजे या ठिकाणी एकंदरीत माझ्या काही गोष्टी अशा लक्षात आल्या. सवर्ण आणि ओबीसी यांनीच या दोन्ही गठबंधनात राहिलं पाहिजे आणि जे राजकीय दृष्टिकोनातून अस्पृश्य मानले जाणारे दोन गट आहेत, एक दलितांचा, आदिवासींचा आणि दुसरा गट मुस्लिमांचा, अल्पसंख्याकांचा, यांना मात्र त्यांनी आपल्याजवळ भटकूसुद्धा देखील. यासाठी त्यांनी सोची समजी रणनीती वापरली. बहीणजींनी इंडिया गठबंधनमध्ये आलं पाहिजे. बहीणजींनी इंडिया गठबंधनमध्ये आलं पाहिजे. परंतु बहीणजी काय येत नाही. बहीणजी ह्या ED CBIला घाबरतात असा नॅरेटिव्ह त्यांनी सेट केला आणि त्या भाजपाच्या बी टीम आहेत. यासाठी त्यांनी समाजवादी पार्टीला पुढे केले, लालू प्रसाद यादवांना पुढे केले, अगदी शरद पवार यांना सुद्धा देखील पुढे केलं आहे. ती मोठी गंमत झाली आणि याचा परिणाम असा झाला की ही गोष्ट नितीश कुमारांच्या लक्षात आला आणि नितीश कुमारांची प्रामाणिक इच्छा होती एनडीए गठबंधनला जर पूर्णपणे हरवायचं जर असेल आणि आपल्याला सत्ता स्थापन करायची जर असेल तर मायावती या गठबंधनमध्ये असला पाहिजे की ज्या मोठ्या समुदायाचा या देशामध्ये दलितांचा 15% आणि आदिवासींचा 7.5% असं 22.5% आणि आज लोकसंख्येच्या हिसाबाने जर विचार केला तर 25% मोठी आबादी असलेला हा घटक या गठबंधनमधून कसा बाहेर ठेवला गेला हे नितीश कुमार यांना समजलं आणि त्यांची ही गोष्ट लक्षात आली की एवढ्या मोठ्या गठबंधनला या इंडिया गठबंधनमध्ये जर ह्या गटाला आपण जर समूहाला जर गट समूहाला जर सामावून घेतलं नाही तर देशाची सर्वोच्च सत्ता जी लोकसभा निवडणूक आहे ती आपण जिंकू शकणार नाही आणि जिंकलो तरी सत्तेपर्यंत पोचता येणार नाही. म्हणून त्यांनी परत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आणि म्हणजे NDAमध्ये पुन्हा गेले आणि NDAमध्ये गेल्यानंतर परत भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले आणि त्यामध्ये भाजपाची NDAने पाहिलं की आपल्या विरोधात आपल्याला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भली मोठी रणनीती आखलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मोदी आणि शहा या जोडीनं आणि नड्डा जे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि प्लस जोडीला RSS या संघटनांनी अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केले की ज्या प्रयत्नांना त्यांनी छोटे छोटे जे पक्ष आहेत उत्तर प्रदेशमध्ये असो बिहारमध्ये असो जे छोटे पक्ष आहेत पासवाडचा पक्ष असो माझीचा पक्ष असो या इकडे राजभरचा पार्टी असो अनुप्रिया पटेलची पार्टी असो अशा छोटे छोटे गटांना आपल्यासोबत घेतले आणि त्यांनीसुद्धा एक मोठ बांधले आणि दोन गठबंधन एकमेकासमोर टाकले. अशा वेळेस हे दोन गठबंधन मोठेले झाले असताना बहीणजींनी प्रेस कॉन्फरन्स करून सांगितले की आम्हाला कोणाबरोबर लढायचं, आम्हाला कोणत्याही गटामध्ये इंडिया गठबंधनमध्ये जायचं असं बहीणजी का होतं यावर बहीणजींना त्यांनी एक तर मुळात विचारात घेतलं. बहीणजींनी इंडिया गठबंधनमध्ये यावे म्हणून जे खालचे नेते होते त्यांना ते पुढे करून द्यायचे की बहीणजींनी गठबंधनमध्ये आलं पाहिजे. परंतु सोनिया गांधी यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सांगितलं की सदर गठबंधनमध्ये त्यांना जर घेतलं तर अखिलेश यादव बाहेर, लालू प्रसाद यादव बाहेर,
त्यामुळं सोनिया गांधी आणि काँग्रेसची अशी झाली, इकडं आला आणि तिकडे विहीर. मग आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे गठबंधनला पूर्ण करून त्या अंतर्गत त्यांनी त्यांना चांगल्यापैकी जागाही मिळाला. परंतु त्यांना बहुमताचा आकडा जो 272चा जो मॅचिक फिगर आहे ती मात्र काही त्यांना गाठता आली नाही आणि 240च्या आसपास त्यांना जागा मिळाल्या. लालू प्रसादची पार्टी कशी होती, शरद पवारची पार्टी तुटलेली होती, त्यांना 8 जागा मिळाला, ते एक खुश झाले. बिहारमध्ये लालू प्रसाद खुश झाले कारण त्यांनाही जागा मिळाल्या आणि शिवसेना जी तुटली होती त्यांनासुद्धा 9 जागा काही मिळाल्या. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी संपायला आली होती आणि त्या जागेला न भूतो न भविष्यती अशा 34-35 जागा आल्या, 37 जागा काहीतरी आल्या. त्यामुळे सगळेजण हवेत राहिले आणि म्हणायला लागले बहीणजींनी त्या 16 जागा जर नसता लढवल्या तर इंडियाला रोखवता आलं असतं. परंतु हे ते विचार करत नाही की ज्या बहीणजींना त्यांनी विरोध केला त्या बहीणजींनी त्यांना 37 जागी विजय मिळवून दिला आणि इंडियाला रोखवलं, हे मात्र ते कटाक्षाने करतात. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त आपणाला हे सांगायचं आहे, हे लोक जातीवादी, हे लोक जातीवादी आहे. त्यांना त्यांच्या जातीचा अहंकार आणि घमंड झालेला आहे. त्यांनी दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला पूर्णपणे बाजूला केलेला आहे. अशा या लोकांना आपण धडे शिकवले पाहिजे. पण धडे कसे शिकवले पाहिजे, कसे नाही पाहिजे, यासाठी बाकी मात्र तुम्हा आम्हाला विचार करावा लागणार आहे. या देशातील संविधानाप्रमाणे जर चालणारी या देशात एकमेव पार्टी असेल तर ती फक्त बहुजन समाज पार्टी आहे. बहुजन समाज पार्टी संविधानाला फॉलो करते. आंबेडकर संविधान खतरे में है, संविधान खतरे में है, पहिलं भाजप म्हणायचं हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है. भाई 10 वर्ष ते बसले, हिंदू खतरे से बाहर है. आता संविधान खतरे में म्हणणारे ते निवडून आले, आता संविधान खतरे के बाहर है. अरे बाबांनो, जर संविधान खतऱ्यामध्ये जर असते तर बहीणजी पहिल्या मैदानात उतरल्या असत्या आणि त्यांनी सांगितलं असं की हे लोक तुम्हाला फसवतात, संविधान खतऱ्यामध्ये नाही. परंतु बहीणजी तशा का करू शकल्या नाही, का बोलू शकल्या नाही, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण तर अगोदरच इंडिया गठबंधनच्या नेत्यांनी, अगदी राहुल गांधी असो, काँग्रेस असो, काँग्रेसचे नेते असो, कारण काँग्रेसचे नेते अगोदर दिग्विजय सिंग ह्या बाबतीत बोललेले आहे, बहीणजी भाजपाची बीजेपी आहे. अखिलेश यादव असो, शरद पवार असो, लालू प्रसाद यादव असो, असे छोटे मोठे जे काही नेते असो, त्यांनी बहीणजीबाबत असा नॅरेटिव्ह सेट केला होता की बहीणजी भाजपाची बी टीम आहे. जर भाजपाची बी टीम आहे असं म्हटल्यानंतर बहीणजी जर म्हटल्या असत्या की संविधान हे धोक्यामध्ये नाही, तर बघा 101% बहीणजी भाजपाच्या बी टीम आहे हे बाकी त्यांनी पटू दिलं असतं. कारण इंडिया गठबंधन देशामध्ये भाजपच्या विरोधात लढले नसून देशभरामध्ये ते BSPच्या विरोधात लढले, म्हणून त्यांना एवढ्या जागा मिळाल्या. म्हणजे याचा अर्थ भाजपा आणि भाजपा प्रणित इंडिया गठबंधन आणि काँग्रेस प्रणित गठबंधन इंडिया या दोघांचा शत्रू फक्त बहुजन समाज पार्टी होते आहे, हे बाकी ह्या सिद्ध केलं. परंतु हे जादा दिवस तर काही चालणार नाही. बहुजन समाज पार्टी एक चळवळ आहे, ती परिवर्तनाची चळवळ आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून या पार्टीनं सदैव स्थापनेपासून मान्यवर कांशी रामजींनी आणि बहीण कुमारी मायावतीजींना सतत न थकता हा प्रयत्न केलेला आहे. परंतु हा दीनदुबळा समाज, दलित समाज, आदिवासी समाज
आणि मुस्लिम समाज हा भ्याव दाखवलं की घाबरतो, हा भ्याव दाखवलं की घाबरतो आणि याचा फायदा बाकी यांनी या निवडणुकीमध्ये मिळवला. त्यामुळे मतदार हा भ्रमित झाला. आपल्याला जे काही 5 किलो धान्य मिळतं ते बंद होऊन जाईल, जे 2,000 रुपये मोदीकडून मिळतात ते बंद होऊन जाईल आणि अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी प्रत्येक प्रचार सभेमध्ये कुटुंबातील प्रत्येक महिलेला 1,00,000 रुपये टकाटक खणाखण काय पाहिजे तेवढ्या पद्धतीनं चर्चा करून भाषणामधून बोलून निवडणूक झाली का लगेच 4 तारखेला तुम्ही आमच्या कार्यालयात या. मित्रांनो, पण या बाबतीत काय वाटतं? ही खोटी आश्वासनं काँग्रेसने यावेळेस आणि त्यांच्या इंडिया गठबंधनने प्रत्येक सभेमधून दिली. त्यामुळं हा दीनदलित दुबळा भाबडा समाज त्यांच्या भूलथापांना फसून गेला आणि त्यांनी इंडिया गठबंधनला न भूतो न भविष्यती असं यावेळेस यश दिलं. जी काँग्रेस यावेळेस रसातळाला चालली होती, संपली होती, अगदी यावेळेस ती मरणासन्न होती, अंथरुणावर पडलेली होती, ती सलाईनवर होती, तिचा जीव कधी निघून जाईल आणि कधी संपेल आणि तिला कधी मूठमती दिली जाईल हे सांगता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने जो नॅरेटिव्ह सेट केला संविधान वाचवायचं, की ज्या संविधानाचे हत्यार येतं 1 नंबरला ते काँग्रेसच राहिलेली आहे. तर तुम्ही सांगा, जो पहिला मारेकरी संविधानाचा आहे तो काँग्रेस आहे. तो आपला जीव कसं काय वाचवणार, ते संविधान कसं वाचवणार? तर मित्रांनो, संविधान कोणतं धोक्यात नाही, काही नाही. संविधानामध्ये फक्त संविधानाला कमजोर केलं जातं आहे. ते फक्त तुम्ही त्यांना सत्तेवर नेऊन बसवतात आणि भाजपा आणि काँग्रेस आळीपाळीनं यांचे मित्रपक्ष मिळून या सत्तेची लयलूट करत आहेत. तुमच्या आमच्यासारख्या मतदारांच्या डोळ्यात घोषेक करून मतं मिळवतात आणि सत्तास्थानी जाऊन बसतात. हे बाकी जर या देशाचं संविधान वाचवायचंच असतं तर शाळेमधून, महाविद्यालयामधून, प्राथमिक शाळेपासून तुम्ही संविधानाचं एक प्रियंबल, एक कलम तुम्ही विद्यार्थ्यांना अभ्यासायला दिलं असतं. परंतु दुर्दैवी आमच्या देशातील लोकांचं, देशाचं दुर्दैवी म्हणावं लागेल ना. काँग्रेसने कधी संविधान शिक्षणामध्ये लागू केलं, ना भाजपाने ते लागू केलं. यांचं म्हणणं आहे जेवढ्या अंधश्रद्धा पसरवण्यासारख्या गोष्टी असेल, मग त्या कथा, धार्मिक कथा आणि उपवास तापास यांचा मार्ग, मूर्तीपूजा, कर्मकांड याच्यामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं आणि तुम्हाला सत्तेपासून दूर करायचं षड्यंत्र बाकी या दोन्ही गठबंधननं केलेलं आहे. हे तुमच्या ध्यानात असू द्या. मित्रांनो, हा आपला देश खूप खुळा बाबरा आहे. यासाठी मी एक वामनदादा पै जे एक मनोविज्ञान शास्त्रज्ञ आहेत असं मी त्यांना म्हणतो, कारण त्यांनी सत्य जाणलं. ते बुद्धाच्या विचाराप्रमाणे म्हणतात. एक गोष्ट सांगतो, संसार हा सुखाचा होत नाही. संसार हा सुखाचा होत नाही, तो करावा लागतो आणि समाधान मिळवावा लागतं. या जगात संसारामध्ये कोणी सुखी नाही. सुख हे मिळवावं लागतं, मानावं लागतं आणि त्याला आपल्याला तो संसार नीटनेटका करण्यासाठी एक समजूतदारपणा असावा लागतो. तसाच समजूतदारपणा ज्या दिवशी आमच्या मतदार बांधवामध्ये येईल त्या दिवशी आमचा देश, खरं सांगतो, सोन्याची चिडिया झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.